ALM आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी हे त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मग फेरीवाला संघटनेचे कुठले प्रतिनिधी असले पाहिजे तर त्याच्यासाठी इलेक्शन झाली. मला कंप्लीट करू द्या अध्यक्ष. चाटमजी, एक तुम्ही विषय समजून घ्या. एक मिनिट, एक तुम्ही विषय समजून घ्या. टाउन वेंडिंग कमिटी ही गठीत होऊ शकत नाही कारण लिटिगेशन असल्यामुळे. त्याच्यावरती पर्याय म्हणून ते सगळं सुटेस तोपर्यंत ते महानगरपालिकेला ठरवायचं आहे. ते ह्या सभागृहात ठरू शकत नाही कुठे देणार ते ठरवतील. आणि त्यामुळे नाही, माझं म्हणणं एवढंच आहे. मला कंप्लीट करू द्या अध्यक्षजी. अध्यक्ष शेवटचा कंक्लूड करतो. ओ मंत्री महोदय एक मिनिट. मंत्री महोदय एक मिनिट. जे पात्र फेरीवाले आहेत स्पेसिफिकच बोलतोय. आणि काय स्पेसिफिक आणि काय स्पेसिफिक आहे तुमच्याकडनं मला शिकायची आवश्यकता नाही. असं नको करू. अख्ख्या मुंबई शहराला मालवणी आणि मोहम्मद अली रोड नाही करायचंय. अख्ख्या मुंबई शहराला मालवणी आणि मोहम्मद अली रोड नाही करायचंय. मालवणी आणि मोहम्मद अली रोड करायचं नाही या मुंबई शहराला. एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न राबवतायत काही लोक या मुंबई शहरामध्ये. मालवणी पॅटर्न राबवतायत, मोहम्मद अली पॅटर्न राबवतायत. माझा प्रश्न एवढा आहे, प्रश्न विचारतो शेवटचा, विचारा की सरसकट अशा प्रकारे टेम्पररी पिचेस देण्यापेक्षा आपण ती प्रोसेस आहे जो कोर्टामधला स्टे व्हेकेट करून घ्यायचा आहे तो कोर्टातला स्टे व्हेकेट करून द्यावा. कोर्टाच्या निर्णयाच्या आधारावरती टाउन वेंडिंग कमिटीजचं फॉर्मेशन करावं. टाउन वेंडिंग कमिटीजला हॉकिंग झोन्स कुठे असतील हे निश्चित करायला सांगावं. आणि ते हॉकिंग झोन्स रेसिडेन्शियल लोकॅलिटीज मध्ये नसले पाहिजेत. रेसिडेन्शियल झोन्स मध्ये नसले पाहिजेत. रेल्वे स्टेशन परिसरात नसले पाहिजेत. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात नसले पाहिजेत. या सगळ्या एरियाज वगळून ते ठिकाणी ते हॉकिंग झोन्स आरक्षित करावे. पात्र फेरीवाल्यांना त्या हॉकिंग झोन्स मध्ये पिचेस देण्यात यावे. आणि ऑल अदर एरियाज अदर दॅन हॉकिंग झोन शुड बी मेड नॉन हॉकिंग झोन्स. हे असं आपण करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांचा मी गैरसमज दूर करतो की 2004ला सर्वेक्षण जे झालं. थांबा जरा ऐकून घ्या. आता असं काय करतो ऐका ना. 2014ला जे सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणानुसार मी मगाशी एकदा जेव्हा सांगितलं तेव्हा सन्मान्य सदस्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा एकदा परत रिपीट करतो की अमित साटम साहेबांचं जे म्हणणं आहे की प्रार्थना स्थळे, महाविद्यालय, दवाखाने, भाजी मंड्या आणि रेल्वे स्थानके